झी 24 तास एक पाऊल पुढे। निश्चितपणे मला हे सांगता येईल की याच्यामध्ये प्रशासन आणि ठेकेदार यांचं साठलोट असल्याशिवाय अशा प्रकारची गोष्ट होऊच शकत नाही की अधिकाऱ्यांना ही गोष्ट माहिती नाही। त्या गोष्टीवर माझा विश्वास नाही अजिबात। तर जे कोण कन्सल्ट अधिकारी आहेत या प्रकारामध्ये ज्यांनी कोणाचे आशीर्वादाने कंत्राटदारांनी हे प्रकार केलेले आहेत, निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि विरोधी पक्ष म्हणून नक्की आम्ही हा मुद्दा उचलू आणि त्या कंत्राटदारावर कारवाई करण्यास प्रशासनाला भाग पाडू। नक्की महापौरांनी मात्र सांगितलेलं आहे की महापालिकेचा याच्याशी काही संबंध नाहीये। जर ठेकेदाराने तिकडे लाकडं आधीच डंप करून आणली असतील आणि तो जर ते विकत असेल तर त्यावर कारवाई करण्याचा विचार केला जाईल। यावर आपला विश्वास बसतो का की महापालिकेत? नाही, मी तेच तुम्हाला सांगतोय की कुठल्याही प्रशासनाच्या अधिकाऱ्याच्या संगनमताशिवाय हे काम होऊ शकत नाही। त्यामुळे जे कोण अधिकारी तिथे आहेत पहिले त्यांची चौकशी करणं गरजेचं आहे। म्हणजे उद्या कंत्राटदारांनी बाहेरनं आणून लाकडं ठेवली, उद्या बॉम्ब ठेवेल, लक्ष ठेवायला हवं। ही जबाबदारी अधिकाऱ्यांची आहे आणि त्यांनी जर ती केली नसेल तर तिथे जे कोण अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई केलीच पाहिजे। झी 24 तास एक पाऊल पुढे।